पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। एवढं लग्न ठरलंय तरी अजूनही अक्कल आली नाही या मुलीला। दादा, अरे ऐकतोयस ना? अरे सकाळी तू एवढ्या मायेने तिला सांगितलं की हा पाडवा तिचा ह्या घरातला शेवटचा पाडवा आहे, पण तिला त्याचं काही आहे का बघ? एखादी असती तर दिवसभर घरातल्यांसोबत थांबली असती, पण नाही, कुठे उंडारायला गेले देवच जाणे। अरे एवढी गुढी उतरवून झाली तरीही ती थांब वीणा, कुठे गेली होतीस? मी काय विचारतोय वीणा, कुठे गेली होतीस? अगं सांग ना, का अशा ठिकाणी गेली होतीस ज्याबद्दल तुला आता सांगताही येत नाहीये? वीणा, माझ्या प्रश्नाचं उत्तर दिल्याखेरीज या घरात पाऊल ठेवायचं नाहीस तू। बाबा, मी प्रभासचं गाणं ऐकायला त्याच्या कॉन्सर्टला गेले होते। देवा 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 देवा, अगं विसर त्या प्रभासला, तुझं लग्न ठरलंय आता। तुझ्या लक्षात आहे ना, तू स्वतःहूनच होकार दिलायस। तुला विचारूनच ठरवलं होतं ना लग्न? बाबा पण मला काही ऐकून घ्यायचं नाहीये। हॅलो, नमस्कार, मी रघुनाथ अभ्यंकर बोलतोय संगमनेरून। हाँ हाँ नमस्कार रघुनाथराव, बोला बोला। एक विनंती करायची होती, तुम्ही उद्या आमच्या घरी येऊ शकाल का? काही बोलायचं होतं। काही प्रॉब्लेम आहे का? नाही नाही नाही, प्रॉब्लेम वगैरे काय नाही, थोडी बोलणी करायची होती। येऊ शकाल का तुम्ही? बर, येतो आम्ही। ठीक आहे, मी वाट बघतो। आभारी आहे। व्हॉट? वीणाचं लग्न ठरलंय आणि तू काहीच नाही बोलला? हे तुला वीणाने सांगितलं आणि तू काय जनरल इन्फॉर्मेशन ऐकतो तसं फक्त ऐकून घेतलंस? तू तिला अडवलं नाही, असंच जाऊ दिलं? तू तिला का नाही सांगितलंस? तुझं तिच्यावर किती प्रेम आहे। प्रभास, तू का वागतोयस असा? अरे, आयुष्यातल्या इतक्या महत्वाच्या गोष्टीकडे इतकं कॅज्युअली कसा काय बघतोयस तू? तू असा वागलास? हो, वागलो मी असं, वागावं लागलं मला असं, कारण मला वीणाला आणखीन त्रास द्यायचा नाहीये। मी जाऊ दिलं तिला माझ्यापासून लांब, कायमचं। बघ, तू माझा मित्र नाहीयेस। नाही, एक मिनिट, मी ज्या प्रभासला ओळखायचो ना, तो त्याला जे हवंय ते जिद्दीने मिळवायचा आणि त्याच्या आयुष्यातली सर्वात महत्वाची व्यक्ती ही त्याच्यापासून कायमची दूर जाते। त्याने तिला जाऊच दिलं नसतं। तू माझा मित्र नाहीयेस, नाही, तू तो प्रभासच नाहीयेस। अजय, अजय, गुड मॉर्निंग प्रभास। गुड मॉर्निंग नतू। कशी झाली कॉन्सर्ट? काल काही बोलणंच झालं नाही आपलं, उशीर पण झाला ना तुला यायला।
काय रे? तू कॉन्सर्ट मस्त झाली अगं. नेहमीप्रमाणे खूप क्राऊड होता आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्पॉन्सर पण खुश झाले. सो ओव्हरऑल भारी होती. आणि वीणा? वीणा आली होती का? नाही. मला माहिती होतं. मला माहिती होतं वीणा येणार नाही. बघितलंस किती बेफिकीर आहे ती. मामाचा एवढा स्वभाव बरोबर उचललाय. गरज असताना प्रेमात पडायचं आणि गरज संपली की सोडून द्यायचं. मग आपण ज्या व्यक्तीला मागे सोडलंय त्या व्यक्तीला किती त्रास होत असेल याचा विचार सुद्धा करायचा नाही. प्रभास, लिहून घे माझ्याकडून. वीणा याच काय पुढच्या कुठल्याही कॉन्सर्टला येणार नाही. कारण वीणा आली होती. काय? वीणा आली होती. तिचं लग्न ठरलंय. तू हे सांगायला ती आली होती. मनोहर, मनोहर. हा दादा. हा येत ना. हॅलो दादा. वीणाचं ज्या मुलाशी लग्न ठरलंय त्या मंडळीला मी इकडे आज बोलवलंय. कुठल्याही क्षणी येतील ते इथे. आत्ता? पण दादा त्यांना असं अचानक का बोलवलं? कळेल. मला जरा महत्वाचं बोलायचं आहे त्यांच्याशी. हा, एक गोष्ट, तू मध्ये अजिबात बोलायचं नाहीस. नेमकं तुम्ही काय बोलणार आहात? कळेल. नमस्कार रघुनाथराव, येऊ का? आलेच. या. नमस्कार. नमस्कार. या ना, या या, बसा ना. या. नमस्कार. नमस्कार. वीणा, पाणी आण का जरा. मनोहर, ये ना, बस. हो. हे मनोहर, वीणाचे मामा. नमस्कार. नमस्कार. वीणा, प्रवास व्यवस्थित झाला ना? हो, एकदम छान. सध्या इतकं भयंकर आहे ना. कल्पना आहे आम्हाला. घ्या ना, घ्या पाणी, घ्या. तुम्ही असे तडकाफडकी का बोलवलं आम्हाला? काही प्रॉब्लेम झालाय का? नाही नाही, प्रॉब्लेम वगैरे काय नाही. हे खरं तर मला बोलायला जरा अवघड होतंय. म्हणजे मी हे जे सांगणार आहे ते जरा अति वागणं आहे, मला मान्य आहे. आपण या दोघांचं लग्न इथे आमच्या देवळामध्ये उद्याच करून देऊया का? दादा पण रघुनाथराव, एकदम असं अचानक उद्या लग्न म्हणजे? हो, म्हणजे त्याचं काय झालंय की आम्ही
ही खरं तर बाबांची नाही, माझीच इच्छा आहे. अगं पण तुझी इच्छा असेल तर मग चालेल मला. अरे पण चेतन, तुम्हीच म्हणता ना, तुमची होणारी सून आनंदाने हसत मुखाने घरी यावी म्हणून. हीच तर इच्छा आहे ना तुमची, त्यामुळेच तर हो म्हणालोय मी. ठीक आहे, आमची काही हरकत नाही. शेवटी काय, तुझ्या आनंदातच आमचा आनंद आहे. तुझ्या इच्छेनुसार होतंय, आता तरी हस. दोनच दिवस झालेत पिऊनचं काम सुरू करून, अजून 8 दिवस काढायचेत. आता ही कशाला फोन करते, काहीतरी महत्वाचं काम. हा बोल. हॅलो हॅलो, एक बातमी द्यायची होती तुम्हाला. काय? आमच्या वीणाताईचं लग्न ठरलं. काय? आणि सरप्राईज म्हणजे ते उद्याच होणार आहे. कुठे? आमच्या विठ्ठल मंदिरातच होणार आहे लग्न. सगळं सगळं एकदम फायनल झालंय. ह्या गोष्टीचा ना प्रभासला खूप त्रास होणार आहे, तो खूप डिस्टर्ब असणार आहे. पुरेपूर फायदा घ्या याचा. वा वा उर्मी, कमाल बातमी दिलीस तू. गुड. अशाच छान छान बातम्या देत राहा. नक्की. बाय बाय. मम्मी 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 मम्मी, चला बाई, ठरलं एकदाच हिचं लग्न. आणि तेही प्रभास बरोबर नाही, म्हणजे माझा थोडा तरी चान्स उरतो ना आता. अगं अगं उर्मी, ऐक ना, तुझा का चेहरा पडला? मी एवढी चांगली बातमी दिली. अगं ऐक ना, मी काय म्हणते, म्हणजे बघ कसं आहे ना, त्या प्रभासपेक्षा मला त्याचा हा भाऊ आहे ना, तो जास्त बरा वाटतोय ग. म्हणजे कसं आहे ना, हे बघ, तो तुझ्याशी किती व्यवस्थित बोलतो ना, तुला पैसे सुद्धा देतो. मला तरी असं वाटतंय ना की हे बघ, प्रभासपेक्षा तू मिहीरचा का विचार करत नाहीस ग नवरा म्हणून? ताप डोक्यात वगैरे गेले का? उर्मे, काही काय बोलतीस ग? मी कशाला लग्न करू त्याच्याशी? उर्मे, अगं विचार करायला काय होतोय? मुलगा तसा चांगला आहे. मेलडी चेक करूया आधी आणि मग त्याच्यानंतर तुला सांगतो. सी शार्प. सी शार्प. ओके. अंकल बघ एकदा ऐकून कसं वाटतंय तुला, ठीक आहे? ओके. 1 2. काल जे काही घडलं त्याच्याबद्दल मला अजिबात चर्चा करायची नाहीये. हा, जे झालं ते झालं. आपण सगळं विसरून जाऊया आणि पुढच्या तयारीला लागूया, ठीक आहे? आणि काल कॉन्सर्टमध्ये ज्या काही चुका झाल्या त्या आपल्याला रिपीट करायच्या नाहीयेत. हे मला सुद्धा लागू होतं, रादर मलाच लागू होतं फक्त. एनिवे, कुणाला काही सजेशन द्यायचे असतील किंवा नवीन धून सुचली असेल तर प्लीज बोलू शकता. काय बघताय काय? चला ना, कम ऑन, चला प्लीज, कम ऑन. कम संचिता, गो, चला चला. अजय, रिदम चेक कर. प्रभास,
मामा तुम्ही या ना, बसा ना तुम्ही. काय करेक्ट टाइमला आलात तुम्ही. आम्ही ना जस्ट एक नवीन धून तयार केली आहे, तुम्हाला ऐकवतो. यांना ऐकूया आपण. तुम्हाला कशी वाटते ते सांगा आम्हाला. तुम्हाला वाजवून दाखवतो मी धून. वीणाचं लग्न उद्याच होणार आहे. तिच्या बाबांनी अचानक हा निर्णय घेऊन टाकलाय. आणि वीणाने काय स्टँड घेतला. तोच जो तू घेतलायस. ती काही बोलली नाही, एक अक्षर सुद्धा नाही. नशिबात जे वाढून ठेवलंय ते स्वीकारलंय तिने. चांगलं आहे ना. चांगलंय. चांगलंय म्हणजे मी जे म्हणतोय ते बरोबर आहे. तिथे वीणा काही बोलत नाहीये, इथे तू काही करत नाहीयेस. काय चाललंय प्रभास? अरे अरे ज्या व्यक्तीवर तू मनापासून प्रेम करतोस तिला असं जाऊ देतोस. प्रेमात असणारी माणसं अशी प्रतिकूल परिस्थितीत घाबरत नाहीत, हारत नाहीत. ती लढतात. जिच्यावर मनापासून प्रेम केलंस तू तिला जाऊ देतोस इतक्या सहज. अजय, प्रभासला माझं म्हणणं समजत नाही. प्लीज समजाव त्याला. मामा अहो, आम्ही खूप प्रयत्न करून झाले समजवायचं, पण काही फरक नाही पडला. प्रभास, तुझ्या प्रेमाला जाऊ देऊ नकोस. एकदा ते गेलं ना की मग. मामा, तुम्ही सुद्धा हेच केलं ना. काही कारणांसाठी तुम्हाला सुद्धा तुमच्या खऱ्या प्रेमाचा त्याग करावा लागलाच होता. आणि तुम्ही मलाच सांगताय. होय, मीच सांगतोय, कारण आपल्या प्रेमाची ताकद दाखवायला माणसाला फक्त एक संधी मिळते. आणि ती संधी आपण घालवली ना तर आयुष्यभर मनावर एक मोठं ओझं घेऊन जगावं लागतं. आणि या ओझ्याचं वजन किती प्रचंड असतं हे तुम्हाला कळणार नाही. तुम्ही लहान आहात त्यासाठी. प्रभास, प्रभास, मला मान्य मी चूक केली, पण ती चूक आता तू करू नकोस. झालेल्या गोष्टींची धग अजून मनात आहे. त्याचा त्रास होतो, प्रचंड त्रास होतो मला. पण आता माझ्या मनात येऊन काही फायदा नाहीये. लग्नाच्या बंधनात अडकलोय मी. मी काही करू शकत नाही. माझी वेळ निघून गेली. प्रभास, तुझी वेळ मात्र तू जाऊ देऊ नकोस. मी तुला हात जोडून विनंती करतो प्रभास. मामा, काय करताय? प्लीज तू तुझं प्रेम जिवंत ठेव आणि ते मिळव. त्यासाठी लढ झगड. मी विनंती करतो प्रभास, तुम्ही प्लीज मनापासून विनंती करतो. तू माझं ऐक. तू विणाला. मामा, असं नका करू प्लीज. हात. तुझं प्रेम वाचव प्रभास. तू कन्व्हिन्स कर विणाला. प्रभास, मला माहित असलेला प्रभास तिला कधीच जाऊ देणार नाही. वीणा फक्त तुझ्याबरोबरच सुखी राहू शकते. प्रभास, क्या सोच रहा है यार? चल ना अभी. चल ना, मामा पण बोलतायत. ऐक ना आता तरी. प्रभास, काय विचार करतोस तू? बोल ना. अजून काय बोलू म्हणजे तुला समजेल यार. गाइस, स्टॉप इट गाइस. स्टॉप इट. स्टॉप इट यार. स्टॉप इट. ठीक आहे.
मी वीणाशी लग्न करण्याचा पूर्ण प्रयत्न करेन. बस